नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आर.जे. तनया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर बहुमूल्य मार्गदर्शन करणाऱ्या या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मी कोण होणार. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण व्यावसायिक व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया व शासकीय सवलतींबाबत मार्गदर्शन घेणार आहोत. यासाठी आज आपण यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ साताराचे कुलसचिव श्री गणेश सुरवसे यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर, मी आर.जे. तनया. नमस्कार सर. आज अनेक विद्यार्थ्यांचा 10वी-12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर पारंपरिक शिक्षणापेक्षा व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमांकडे ओढा असल्याचं जाणवतं. परंतु त्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती नसल्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संधी चुकते किंवा त्यांचं नुकसान होतं. याबद्दल आपण काय सांगाल? मॅडम, आपण अतिशय योग्य बोलला आहात. आज 10वी-12वी पूर्ण करणारे किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण करून पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे. परंतु ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप या प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांची तितकीशी माहिती नसते. तसेच आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुटुंबातील मुलामुलींसाठी महाराष्ट्र शासनाने विविध सोयी सवलती दिलेल्या आहेत. त्याबद्दलही पूर्ण माहिती नसल्यामुळे अनेक विद्यार्थी अशा सवलतीपासून वंचित राहतात व पर्यायाने त्यांचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी मुद्दामून आज आपण या माहिती सत्राचं आयोजन यशोदा टेक्निकल कॅम्पसमार्फत केलेलं आहे. अच्छा सर, 10वी-12वी पूर्ण केलेले तसेच पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी राज्य पातळीवर प्रवेश प्रक्रिया कशी राबवली जाते? शासन स्तरावरती व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्य पातळीवरती राबवली जाते. 10वी उत्तीर्ण विद्यार्थी पदविका अर्थात डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच DT हे सक्षम प्राधिकारी, तर 12वी नंतर पदवी आणि पदवीनंतर पदव्युत्तर पदवी यासाठी प्रवेश प्रक्रिया राबवणारे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणजे CET सेल हे सक्षम प्राधिकारी म्हणून काम पाहतात. या दोन्ही प्रवेश प्रक्रिया 10वीचे निकाल तसेच 12वीचे आणि CETचे निकाल लागल्यानंतर लगेच सुरू होतात. अच्छा, या प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांपैकी पहिला टप्पा कोणता असतो? या प्रवेश प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजे 12वी पास विद्यार्थ्यांच्या CET परीक्षेमध्ये प्राप्त गुणांनुसार पदवीसाठी आणि 10वी पास विद्यार्थ्यांची त्यांच्या 10वीमधील गुणांनुसार पदविकेसाठी गुणवत्ता यादी तयार करणे. यावेळेस विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट्स शासनाने मान्यता दिलेल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सेंटर म्हणजे आपले यशोदा प्रवेश प्रक्रिया केंद्र येथे जाऊन त्यांची पडताळणी करणे अत्यंत आवश्यक असते. अशी पडताळणी केल्यानंतरच विद्यार्थ्यांचा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या गुणवत्ता यादीमध्ये समावेश केला जातो. ओके. आणि विद्यार्थ्यांची कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात? जे विद्यार्थी 10वी नंतर डिप्लोमाला प्रवेश घेणार आहेत त्यांना 10वीची मार्कलिस्ट, बोर्ड सर्टिफिकेट, तर जे 12वी नंतर पदवीसाठी प्रवेश घेणार आहेत त्यांच्यासाठी 12वीची मार्कलिस्ट आणि पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम परीक्षेची मार्कलिस्ट आवश्यक आहे. तसेच सर्वांसाठी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्याचबरोबर नॅशनॅलिटी एज डोमेसाईल म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र त्या विद्यार्थ्याकडे असणे बंधनकारक आहे. समजा असे अधिवास प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध होत नसेल तर याला 2 पर्याय आहेत. जसे की विद्यार्थ्यांचा जन्माचा दाखला किंवा लिव्हिंग सर्टिफिकेटवर त्या विद्यार्थ्यांचं जन्मस्थळ, तालुका, जिल्हा हे महाराष्ट्रातील असणे आवश्यक आहे. याशिवाय कॅटेगरीनुसार प्रवेशासाठी 2 प्रवर्ग केले आहेत. जसे की ओपन म्हणजे खुला प्रवर्ग आणि रिझर्व म्हणजे मागासवर्ग प्रवर्ग. मागासवर्ग प्रवर्गामध्ये SC, ST, VJNT, SBC, OBC या प्रवर्गांचा समावेश होतो. या सर्व प्रवर्गांसाठी कास्ट सर्टिफिकेट SC आणि ST प्रवर्गा व्यतिरिक्त सर्व प्रवर्गांना 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड असणारे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि इतर सर्व प्रवर्गांसाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ही आवश्यक कागदपत्रे आहेत. तसेच जे विद्यार्थी ट्युशन फी वेवर स्कीम म्हणजे TFWS मधून प्रवेश घेऊ इच्छितात व मुलींसाठी पालकांचे उत्पन्न 8 लाखाच्या आत असणारा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. ओके. सर, मध्यंतरी महाराष्ट्र शासनानं
मुलींसाठी मोफत शिक्षण योजना जाहीर केली होती. तर ती योजना नेमकी काय आहे? महाराष्ट्र शासनाने अगदी नव्याने जाहीर केलेल्या मुलींसाठी मोफत शिक्षण ही योजना विशेष करून ग्रामीण भागातील मुलींसाठी नवसंजीवनी देणारी ठरणार आहे. ग्रामीण भागातील मुली हुशार असतात, परंतु उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना बऱ्याच वेळेस फीचा अडसर असतो. या योजनेमध्ये 8 लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या OBC, SCBC आणि EWS या प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी 100% शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत केली जाणार आहे. अच्छा, आणि मुलांसाठी कोणत्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना आहेत? आपल्या राज्यामध्ये शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीच्या योजना सर्व प्रवर्गातील मुलांसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये ओपन आणि OBC कॅटेगरीमधील मुलांसाठी शैक्षणिक शुल्कामध्ये 50% रक्कम ही राज्य शासन किंवा केंद्र शासनाकडून प्रतिपूर्ती होते. SC, ST या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क व विकास शुल्क असे संपूर्ण म्हणजेच 100% एवढ्या रकमेची प्रतिपूर्ती होते. VJNT, SBC या विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत संपूर्ण 100% ट्युशन फीची प्रतिपूर्ती होते. सर, आज अनेक विद्यार्थी आपल्या घरापासून लांब शिक्षणासाठी येतात, तर त्यांना वसतिगृहात राहण्यासाठी काही सवलती आहेत का? मॅडम, प्रत्येक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी वसतिगृहामध्ये राहणाऱ्या किंवा वसतिगृहाबाहेर रूम भाड्याने घेऊन राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने वसतिगृह निर्वाह भत्ता योजना जाहीर केलेली आहे. यामध्ये ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना तालुका स्तरावरती 38,000 रुपये, जिल्हा स्तरावरती 43,000 रुपये आणि मेट्रो सिटीमध्ये 53,000 रुपये वर्षाला वसतिगृह निर्वाह भत्ता मिळतो. SC विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, तर VJNT आणि OBC कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी स्वनाथ योजनेचा लाभ मिळतो. अच्छा सर, आपल्या यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये कोणकोणते व्यावसायिक शिक्षण आणि तंत्र शिक्षणाचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत? आपला ग्रीन अँड क्लीन तसेच NAC आणि NBA ॲक्रिडेशन प्राप्त यशोदा टेक्निकल कॅम्पस माननीय सगरे सरांच्या संकल्पनेतून साकार झालेला आदर्श शैक्षणिक कॅम्पस आहे. आपल्या येथे KG to PG पर्यंत सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण उपलब्ध आहे. जसे की फार्मसी क्षेत्रामध्ये D.Pharm, B.Pharm आणि M.Pharm यासाठी विविध 4 अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्याचबरोबर यावर्षीपासून PharmD नावाचा नवीन अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहे. तंत्र शिक्षणापैकी इंजिनिअरिंगमध्ये ॲडव्हान्स इमर्जिंग टेक्नॉलॉजीच्या 9 ब्रँचेस उपलब्ध आहेत, ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, डेटा सायन्स, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, कम्प्युटर्स अँड सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, ENTC असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी 6 अभ्यासक्रम, ज्यामध्ये AI, कम्प्युटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याचबरोबर MBA, MCA, BBA, BCA, आर्किटेक्चर असे विविध कालसुसंगत अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत. दॅट्स नाईस. सर, जाता जाता शेवटचा प्रश्न. यशोदा टेक्निकल कॅम्पसद्वारे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये कोणत्या प्रकारच्या शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत? यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये दर्जेदार आणि संस्कारमय शिक्षण, खेळ आणि विविध स्पर्धा यांचे नियमित आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिलेला असतो. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी जिम्नॅशियम, विविध स्पोर्ट्स फॅसिलिटीज, विविध टेक्निकल कॉम्पिटिशन्स, योगा, आर्ट ऑफ लिव्हिंग यासारखे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे प्रोग्राम्स अशा विविध ॲक्टिव्हिटीज वर्षभर राबवल्या जातात. याशिवाय विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम कंपन्यांमध्ये प्लेसमेंट देण्यासाठी आम्ही कायमच प्रयत्नशील असतो. 24 तास अभ्यासिका, सुसज्ज ग्रंथालय आणि अद्ययावत मशिनरीयुक्त लॅबोरेटरीज हे तर आमचे वैशिष्ट्य आहे. तरी मी सर्व 10वी, 12वी पास तसेच ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना असे जाहीर आवाहन करतो की व्यावसायिक व तंत्रशिक्षण प्रवेश प्रक्रियेचे शासनाने अधिकृत केंद्र म्हणून यशोदा टेक्निकल कॅम्पसला मान्यता दिलेली आहे. आमच्या या विशेष प्रवेश केंद्रावर या आणि आमच्या अचूक मार्गदर्शनाखाली बिनचूक तुम्ही स्वतः ऑनलाईन फॉर्म विनामूल्य भरा. तसेच आमच्या मोफत काउन्सिलिंगचा देखील लाभ घ्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या यशोदा कॅम्पसच्या प्रयत्नांना भरभरून साथ द्या. क्या बात है सर, तुम्ही खूपच उत्तम माहिती दिलीत. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील तुमच्या उज्ज्वल भवितव्याची तसेच व्यावसायिक व तंत्रशिक्षण क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची स्वप्न बघत असाल तर राष्ट्रीय महामार्ग 4 वाडेफाटा सातारा
येथील यशोधा टेक्निकल कॅम्पसमधील शासन मान्य यशोधा प्रवेश प्रक्रिया केंद्र येथे जरूर भेट द्या किंवा तेथील 9172 या मोबाईल क्रमांकावर जरूर संपर्क साधा आणि आजच व्यावसायिक आणि तंत्रशिक्षण प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हा. तुम्हा सर्वांच्या उज्ज्वल करिअरसाठी मनपूर्वक शुभेच्छा. बाय बाय.